चरित्र सम्राट अशोक भाग 7 अंतिम भाग। लेखिका मीनाक्षी देशमुख, अभिवाचन अदिती पालिमकर। अशोककालीन गुहांपैकी आतापर्यंत 7 गुहांचा तपास लागलेला आहे। अज्ञात अशा कित्येक गुहा असू शकतात। या गुहांच्या भिंती व छते गुळगुळीत व तुकतुकीत त्या काळच्या शिल्पाची उत्तम कलाकृती आहे। स्तंभ बांधण्याची प्रथा फक्त बौद्ध धर्मीयांचीच होती असं नाही, तर शैव, वैष्णव, जैन या लोकांनीही वेगवेगळ्या पद्धतीने स्तंभ बांधलेले होते। या स्तंभावर उंच जागी लेख कोरण्याचा उद्देश धर्मतत्वांचा ज्ञान व उपदेश लेख दुरूनही वाचता यावा असावा। पाषाणांच्या शिलांवर ठळक अक्षरात लेख कोरण्याची कल्पना अशोकांनी पर्शियन अथवा इराण देशाचा राजा दारायस कडून उचलली। स्तंभासाठी 50 फूट लांब, 4 फूट रुंद व 4 फूट जाडीचे दगड खाणीतून कोणत्याही यंत्राशिवाय काढणे, घडवणे, गोल आकार देऊन तुकतुकीत करणे, विशेष म्हणजे दूर अंतरावर नेऊन इष्टस्थळी उभे करणे, हे काम किती अवघड होते ही कल्पनाच करवत नाही। त्यावेळी काही क्रेन, आगगाड्या यांसारखी साधनं उपलब्ध नव्हती। अशा परिस्थितीमध्ये रानावनातून, घाटातून एवढे प्रचंड दगड, इतकं कठीण काम कसं केलं असेल हे आज तंत्रज्ञानांना सुद्धा सांगणं कठीण आहे, सांगता येणार नाही। अशोकांनी अनेक नवीन शहरं वसवली। पैकी काश्मीर संस्थानची आजची राजधानी श्रीनगर व नेपाळ राज्यातील देवपाटणे ही 2 शहरे प्रसिद्ध आहेत। अशोकांनी वसवलेल्या श्रीनगरचा उल्लेख राजतरंगिणी या इतिहास ग्रंथात आहे। अशोकांची मुलगी चारुमती पती देवपाल बरोबर तीर्थयात्रेला निघाली असता फिरत फिरत नेपाळला गेली, तेव्हा त्यांना हे देवपाल शहर आवडल्यामुळे दोघेही मठ बांधून तिथेच स्थायिक झाले। बौद्धकालीन स्तूपांपैकी जे आज उपलब्ध आहे त्यात भेल्साचा सांची स्तूप मुख्य आहे। भेल्सा हे भोपाळमध्ये आहे। इथे एका विस्तृत भूभागावर छोटे छोटे 30 स्तूप ओळीने आहेत। सांची रेल्वेने जाताना अशोकांनी बांधलेला हा मुख्य स्तूप दुरून दिसतो। सांचीपासून 6 मैलावर सोनारी, सद्धार, भोजपूर व आसपासच्या गावात अनेक स्तूप आहेत। हिंदू धर्मामध्ये देवळातील मूर्तीचे दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे। या प्रदक्षिणेच्या वाटेवर प्रदक्षिणार्थ्यांना दिसतील अशा रीतीने पुराणातील कथाप्रसंगांची चित्रे चितारलेली आहेत। तसेच देवळाबाहेरच्या भिंतींवर खालपासून कळसापर्यंत देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। यात कारागिरांचे अप्रतिम कौशल्य दिसून येते। बुद्ध गयेतील मधल्या स्तूपांच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर चित्रे, मूर्ती सर्वीकडे दृष्टीस पडतात। ही सर्व अशोककालीन असावीत। सांचीतील दक्षिणेच्या तोरणाचे शिल्पकाम अशोककालीन कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे। वास्तुनिर्मिती अथवा स्थापत्याप्रमाणेच त्याकाळी पुतळे करण्याची कलाही उत्कर्षावस्थेत होती। मथुरेजवळ परखम येथे 7 फूट उंचीच्या माणसाचा पुतळा सँडस्टोन जातीच्या भुरक्या रंगाच्या दगडापासून बनविला असून त्याची जिल्हही केलेली आहे की ज्यात चेहरा दिसतो। या पुतळ्याखाली अशोकाचा लेख पण आहे। त्यावेळची नाणी ओबडधोबड होती। मातीची चित्रे, कुंड्या वगैरेत विशेष प्रगती नव्हती, पण सोन्या चांदीची, हिऱ्या माणकांची दागिन्यात मात्र कुशलता दिसून येते। एकंदरीत अशोकाच्या काळी भारतीय कलाकौशल्य अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे होते। अशोकांनी मगधासारख्या विस्तृत साम्राज्याचा जड राज्यकारभाराचा शकट मनुष्य मात्रांना सुखदुःखादी भोग भोगत त्यांनी वाहून नेला। एखाद्या मनुष्याने नुसते भारी कठीण काम केले तर त्याची शारीरिक व मानसिक शक्ती पूर्णपणे कसोटीस लागते। अशोकांनी तर राज्यकारभाराव्यतिरिक्त बौद्ध धर्माविषयी अत्यंत कळकळीने अहोरात्र झटून प्रजेला नीतिमत्ता व धार्मिक सुख कसे देता येईल याची विशेष काळजी वाहिली। राजभोग न भोगता भिक्षूप्रमाणे अत्यंत मित आहार, कडकडीत तपाचरण सतत केल्यामुळे त्यांच्या शरीरात क्षीणता आली। खाजगी भानगडी व तज्जन्य शोक,
क्षोम व चिंता यामुळे ते नेहमी व्यग्र असत. धर्मभावना तीव्र असल्यामुळेच थोडी शांती मिळे तेवढंच. अशोकांच्या पूर्ववयातच त्यांचा भाऊ विताशोक भिक्षुव्रत धारण करून घरातून निघून गेला होता आणि लवकरच मारल्या गेल्याने अशोकांना दुःख होणे साहजिकच होते. त्यांची एक राणी तिष्य रक्षिता चरित्रहीन होती. तिने कपटाने डोळे काढण्याचा हुकूम मिळवून सवतीचा मुलगा कुणालचे डोळे काढवले. हे दुःख तर अशोकांच्या हृदयालाच भिडले. दुसरा पुत्र महिंद व कन्या संघमित्रा दोघेही सिंहल द्वीपात बौद्ध धर्म प्रसारार्थ निघून गेले. त्यामुळे अशोकाजवळ त्यांच्या वार्धक्याच्या वेळी मायेची म्हणून कोणीच व्यक्ती नव्हती. आपण एवढं कष्टाने प्रयत्नपूर्वक वाढवलेलं व जतन केलेल्या राज्याचं आपल्या माघारी काय होईल? आपण लावून दिलेली संघाची सुव्यवस्था टिकून राहील की नाही ही चिंता त्यांच्या मनाला लागून होतीच. अशा सर्व परिस्थितीमुळे संसाराविषयीची विरक्ती उत्पन्न होणं साहजिकच होतं. स्वतः संघात जाऊन राहिल्यास संघाची व्यवस्था नीट होऊन धर्मकार्य केल्याचं समाधान श्रेय संपादता येईल असा विचार करून त्यांनी राज्यत्याग केला व भिक्षुव्रताची दीक्षा घेतली. भिक्षुव्रताची दीक्षा घेण्यापूर्वी अशोकांनी भरपूर दान केल्याबद्दलची एक दंतकथा आहे. एके दिवशी त्यांनी गुरु उपदत्तांना बौद्ध धर्मामध्ये सर्वाधिक दान कोणी केलं असं विचारल्यावर ते म्हणाले, अनाथपिंडिकाने. अनाथपिंडिक हा श्रावस्ती नगरीतील अतिशय श्रीमंत धनिक होता. गौतम बुद्धांना तो अतिशय पूज्य मानत असे. एकदा गौतम बुद्ध शिष्यांसह फिरत फिरत श्रीवस्ती नगरात आले असता अनाथपिंडिकाने आपल्या जेठवनात अतिशय आग्रहाने ठेवून घेतले. त्याच्या आग्रहास्तव शिष्यांसह बुद्धाने चातुर्मासाचा काळ तिथेच घालवला. अनाथपिंडिक नित्यनेमाने बुद्धाच्या दर्शनाला जाऊन तासनतास ऐकत असे. त्या उपदेशाचा इतका परिणाम झाला की त्याने कोट्यावधी रुपयांचा दानधर्म केला. ही गोष्ट उपगुप्तांनी अशोकांना सांगितल्यावर त्यांनीही स्तूप, विहार, आश्रम बांधणे, लक्षावधी भिक्षूंच्या अन्न वस्त्राची सोय, अनाथ, दीनदुबळे, बुभुक्षित, लंगडे, लुळे, आंधळे, अपंग माणसे व पशु यांच्या सहाय्यार्थ अपरंपार संपत्ती खर्च करून स्वतः निष्कांचन झाले. अशोकांनी विचार केला की आपल्या माघारी लबाड मंत्रीगण सरकारी खजिना लुबाडणारच. मग या लुच्च्या लोकांनी धनाचा अपव्यय करण्यापेक्षा आपल्या हस्तेच धर्मकार्यात योग्य विनियोग का करू नये? असा विचार करून अशोकांनी सरकारी खजान्यातील बरीचसा भाग दानधर्मासाठी खर्च केला. अर्थात ही व्यवस्था लावताना त्यांच्या मनाची अवस्था अत्यंत दुःखप्रद झाली होती. आधीच वार्धक्याने क्षीण झालेले शरीर, त्यात मानसिक अस्वस्थता, अतिशय थकवा येऊन त्यांनी अंथरूण धरले. आपला अंतकाळ जवळ आल्याचे उपगुप्तांना बोलूनही दाखवले. राजा अशोक अत्यवस्थ असल्याची बातमी शहरभर पसरली. मुख्यमंत्री राधागुप्त तातडीने राजाच्या भेटीस गेले असता त्याला काय दिसले तर राजा अंथरुणावर विकलावस्थेत झोपलेला असून डोळ्यातून अश्रूंचा पूर लोटत आहे. राधागुप्ताने नम्रपणे मुजरा करून व हात जोडून विचारले, महाराज, कशाचं दुःख आहे आपल्याला? डोळे उघडून अशोक म्हणाले, मंत्री राधागुप्ता, धन, संसार, राज्य या सर्वांचा त्याग तर मी कधीच केला. त्याबद्दल दुःखही नाही. पण 100 कोटी सुवर्ण मुद्रा दानाचा संकल्प केला होता. पैकी 96 कोटीचेच दान करू शकलो. उरलेल्या 4 कोटीच्या दानाची व्यवस्था अजून होऊ शकली नाही. याचंच दुःख आहे. सरकारी खजिन्यातील एवढा प्रचंड पैसा उधळलेला पाहून मंत्री राधागुप्त घाबरून धावत जाऊन गादीचा वारस कुणालचा पुत्र संप्रती याला ही घटना सांगून म्हणाला, धर्मावतार थोरले महाराज आता थोड्या दिवसांचेच सोबती दिसतात. त्यांच्या मागे राज्याचा भार आपणावरच पडणार. 96 कोटी सुवर्ण मुद्रा तर गेल्यातच, शिवाय 4 कोटींची त्यांची मागणी आहे. संप्रती बोलून चालून पोरकटच. राधागुप्ताने त्याच्या कानात ओतलेल्या विषाचा परिणाम तात्काळ झाला. काहीही विचार न करता मंत्र्याला ताकीद दिली की यानंतर कदरपीही दानधर्मासाठी देण्यात येऊ नये व ही आज्ञा तात्काळ अंमलात आणल्या गेली.
अशोक नेहमी सुवर्ण पात्रात जेवण घेई व नंतर ते पात्र उपगुप्तांच्या कुक्कुटारामाकडे पाठवण्यात येत असे. आता मंत्री राधागुप्ताच्या आज्ञेने सुवर्ण पात्राऐवजी रजत पात्रात राजाचे भोजन जाऊ लागले. नेहमीप्रमाणे चांदीचे ताट कुक्कुटरामाकडे जाऊ लागले तरी अशोक मूकपणे पाहत होते. पुढे चांदीच्या ताटाऐवजी मृत्तिका पात्रात भोजन येऊ लागले. हे पाहून राजा अशोकांना अतिशय विस्मय वाटला, पण मनाची शांती ढळू दिली नाही. ज्या अशोकांनी लोकांसाठी जीवाचे रान करून अमाप पैसा खर्च करून सर्व सुखसुविधा निर्माण केल्या, एवढं ऐश्वर असल्यावरही स्वतः उपभोग न घेता फक्त आणि फक्त जनहित कल्याणहितासाठी झटले, त्यांच्यावर मातीच्या पात्रात वेळ यावी, केवढा दैव दुर्विलास. एक दिवस मंत्री राधागुप्त राजाचे समाचारास गेले असता जवळ पडलेले आवळ्याचे अर्धे शकल हातात घेऊन राजाने विचारले, मंत्री महोदय, या देशाचा सध्या कोण राजा आहे? प्रश्न ऐकून मंत्री मनोमन चरकला, पण बाह्यातकारी दुःखाचा आविर्भाव करत म्हणाला, महाराज, हे राज्य आपलेच आहे. आपणच या राज्याचे सम्राट आहात. हे ऐकून अशोकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तथापि आत्मसंयम करून म्हणाले, मी राजभ्रष्ट झालो हे तुम्हाला माहीत नाही असे दिसते. अशोक मंत्री राधागुप्ताला म्हणाले, हातातल्या या अर्ध्या आवळ्याच्या शकलाशिवाय कशावरही माझी सत्ता राहिलेली नाही. मी सार्वभौम सम्राट असून कोणाला द्यायला माझ्याजवळ दिडकी नाही. कोट्यावधी प्रजाजनांचा राजा असून दुःखाने तर माझ्यावरही राज्य चालवले, ज्याने अखिल भारत खंडावर एकछत्री सत्ता प्रस्थापित केली, अनेक देशांवर स्वामित्व केले, साम्राज्य स्थापनेसाठी मोठ्यात मोठ्या शत्रूशी सामना करून त्यांना नमोहरम केले, कारस्थानी बंडखोरांना गप्प बसवले, अगणित दीनदुबळ्या गरिबांना अन्न वस्त्र देऊन तृप्त केले. सम्राट अशोक आज राजभ्रष्ट होऊन लाजिरवाण्या अवस्थेत जीवन कंठतोय. त्याला असं जीवन कंठावं लागतंय, यापेक्षा दुर्विलास कोणता असू शकतो? झाडावरून गळून पडलेल्या सुगंधहीन तेजोहीन शुष्क पुष्पाप्रमाणे माझे जीवन मातीमोल झाले. कोणालाही माझी दखल विचारपूस करावीशी वाटत नाही. एवढं बोलून अशोकांनी एका सेवकाला बोलवून सांगितलं, आता मला हुकूम आज्ञा करायचा अधिकार तर नाही, पण फक्त शेवटची विनंती करतो. हा अर्धा आवळ्याचा भाग कुक्कुटरामामध्ये असलेल्या आचार्य धर्मगुप्तांना माझा नम्र प्रणाम सांगून माझा निरोप सांग की अशोकांच्या ऐश्वर्याचा राहिलेला अवशेष प्रेमाने ग्रहण करावा. नंतर मंत्री राधागुप्ताकडे वळून विचारलं, या देशाच्या गादीवर सध्या कोण आहे? त्यावर मंत्री पूर्वीप्रमाणे आपणच आहात म्हणाला. हे ऐकून राजा हळूच उठले. आकाशाकडे चारही दिशांकडे दृष्टी टाकत म्हणाले, आपल्या धनभांडाराशिवाय बाकीची ही सगळी बहुरत्न वसुंधरा बौद्ध धर्माला मी अर्पण करत आहे. पुढील जन्मीच्या पापपुण्याचा मी विचार करत नाही. राजपद, इंद्रपद, ब्रह्मलोकीची प्राप्ती ह्या गोष्टी नश्वर पाण्याचा बुडबुडा आहे. माझ्याजवळ दृढ श्रद्धेचा मोबदला एवढाच मिळावा की मी दमन करून इंद्रियाचा स्वामी व्हावं, त्रैलोक्यावरच नव्हे तर स्वतःच्या आत्म्यावर साम्राज्य चिरस्थायी व्हावं. एवढं बोलून त्यांनी राधागुप्ताला साऱ्या पृथ्वीचे दानपत्र लिहून आणण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी दानपत्र आल्यावर अशोकांनी त्यावर शिक्कामोर्तब करून कुक्कुटरामात आचार्य उपगुप्ताकडे पाठवले. ज्यावेळी ते पत्र तिकडे आचार्यांच्या हाती पडले, त्याच वेळी राजा अशोकांचे प्राणोत्क्रमण झाले. अशा प्रकारे मौर्य कुलरवी मध्यान्ह काळच्या
अत्यंत दैदिप्यमान सूर्यासारखा दीर्घकाळ तळपत होता. तो अस्ताचलास गेल्यानंतर थोड्याच वेळाने सगळे मगध साम्राज्य निबिड अंधकाराने व्यापल्या गेले. मगध राज्याचे वैभव लयाला गेले. अशोकानंतर त्यांच्या योग्यतेचा राजा मौर्य वंशात कोणीही झाला नाही. अशोकानंतर त्याचा नातू म्हणजे कुणालचा पुत्र दशरथ हा कायदेशीर वारस म्हणून मगधच्या गादीवर बसल्याचा उल्लेख आहे. पण जैन पुराणांप्रमाणे सांप्रती अशोकानंतर राजा झाल्याचे वर्णन आहे. काही इतिहासकारांच्या मते अशोकानंतर त्याचे दोन्ही नातू दशरथ व सांप्रती या दोघांत अर्धे अर्धे राज्य, पूर्वेकडचा अर्धा भाग व पश्चिमेकडचा अर्धा भाग वाटून दिल्याचा उल्लेख आढळतो. अशोकांच्या कारकिर्दीत जेवढा बौद्ध धर्माचा उत्कर्ष व प्रसार झाला तसा प्रसार दशरथाच्या वेळी जैन धर्माचा झाला. मौर्य कुलातला शेवटचा राजा बृहरथाला त्याचा सेनापती पुष्यमित्राने त्याचा वध करून मगधची गादी बळकावली. अशोकांच्या मृत्यूनंतर मगध साम्राज्याचे अधःपतन व नाश विद्युत वेगाने झाले. चंद्रगुप्तांनी मगधावर मौर्य वंशाची स्थापना केल्यापासून 150 वर्षाच्या आत या वंशाची समा, उदय, उत्कर्ष व क्षय या तिन्ही अवस्थातून जाऊन अखेर कायमची नष्ट झाली आणि मौर्य वंशाच्या जागी शुंग घराणे मगधावर राज्य करू लागले. अशोकांनी आपल्या सत्तेच्या बळावर नव्हे तर विशुद्ध चारित्र्यबळ, सात्विक वृत्ती तसेच कार्यदक्षता, जनतेविषयीची कळकळ, कठोरपण, सर्वांगीण उन्नतीची शासन प्रणाली, धर्मव्यवस्था या सगळ्यांमुळे अशोकांच्या कालावधीत राज्य समृद्ध झालं, भरभराटीस गेलं आणि राज्याच्या झालेल्या विकासामुळे सर्वत्र आनंद होता. राज्य आबादी आबाद होतं. सगळीकडे सुख आनंद नांदत होता. अशा या महान सम्राट अशोकांना कोटी कोटी प्रणाम. जीवन चरित्र सम्राट अशोक आपण ऐकलं. आज ते संपलंय. एका सुवर्णांकित इतिहासाला आपण आज जाणून घेतलं. आपल्याला सम्राट अशोकांबद्दल खूप सविस्तर पण थोडक्यात माहिती मिळाली. पुन्हा भेटूयात नवीन अभिवाचनासह. आपण माझं अभिवाचन ऐकता त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि जर आपण माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण ते चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन येतील तेव्हा नवनवीन अभिवाचनाचा, नवनवीन कथांचा आनंद घ्या. मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन अभिवाचनासह.